ऑल सेट. आता शिमल्यावरून निघायची तयारी पूर्ण झालेली आहे आणि जे 3 मजले आम्ही चढून आलो होतो तेच मला उतरवायचे. प्रकारे अजून एक उतरलंय, आणखी 2 आणि पुढचे ज्या स्टेप्स आम्ही मॉल रोडला वरती चढून आलो होतो त्या पण. सकाळी 6 वाजेला आंघोळ करून आता 7:30 वाजेला निघालो आहे आमच्या नेक्स्ट ॲडव्हेंचर डेस्टिनेशनला. जितकं डेस्टिनेशन ॲडव्हेंचर आहे तितकाच तिथं पोहोचण्याचा प्रवास पण ॲडव्हेंचर असणार आहे. ते का ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि हा आता एवढ्या बॅग्स आम्हाला खाली मेन रोडपर्यंत घेऊन जायचं आहे, कारण जसं मी मागच्या ब्लॉग्समध्ये बोललो शिमलाचं स्ट्रक्चरच असं आहे की तुम्हाला असं पहाडावरती जायला लागतं राहायला आणि इथून थोडी कसरत होईल आता तुझी. तू इथं बॅग थांबून घे. हो पण तिथपर्यंत ठेवायला जमेल ना तुला? चल घे, हे पकड वरची. हां बट हळू उतर, तू स्टेअर्सवरून उतर. बॅग वाटल्यास उलटी कर, बॅग उलटी कर, बॅग खाली. हां तू हळूहळू उतर. की नाही जाणार? असं पकड, हे बघ अर्जू बेस्ट. ट्रॉली खाली कर. तू एक काम कर, बस 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 बस. थांब 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 थांब. येईल उसको रहने दो. नाही होते. छोड़ दो छोड़ दो. चालली होती बॅग. होईल का? यस हो जाएगा. हां त्याच्याने करायला पाहिजे होतं त्या ग्रुपने. उचलतो कशाला? बघ नक्की फोटो ले जाओ खींच के. एक टप्पा झाला. अभी दुसरा. मेन म्हणजे याच्यात खूप वजन आहे या बॅगमध्ये. उलट बोलतोय ना. अरे या बॅगमध्ये खूप वेट आहे. तुम्हाला माझे शोल्डर जाम झाले. माझ्या बॅग मध्ये असेल ना, माझी मोठी आहे. खालचं नाही एवढं पाठीवरती. हां देतो का ती माझ्याकडे पाठीची? चलो चलो चलो. आता आम्ही बसलो आहे इथल्या शिमलाच्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जे गव्हर्नमेंट ऑपरेट करतात. आमचं जी बस आमची जी मनालीला जाते ना ती वेगळ्या बस स्टँडला म्हणजे न्यू बस स्टँड आहे शिमलाचं. आणि तिथपर्यंत जायला फक्त 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटरचे 400 रुपये कॅबवाले बोलत आहे आणि बसमध्ये फक्त 10 ते 15 रुपये आम्हाला लागतील. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की बसने जाऊ. अजून निघायला टाईम आहे. आय नो थोडा कट टू कट टाईम होईल बट ठीक आहे. ती बस पण प्रायव्हेट आहे, ती काही लगेच निघणार नाही कारण आमचं बुकिंग आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक कॉल तरी येईल. आणि इकडल्या सगळ्या अशा बॅग ठेवलेल्या आहे आणि आता फक्त वेट आहे की एकदा सुरू होतील. सीट बरेचसे खाली आहेत, मागे अजून भरले नाही आहे. ते कदाचित वेट करता एकदम भरले किंवा निघतील. बाकी पुढचा प्रवास कसा असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. होईल होईल. ते बोलले 5 मिनटं लागतील फक्त, त्याच्यामुळे 5 ते 7 मिनटं लागतील. त्याच्यामुळे नो डाऊट 8-10ला जरी निघाली तरी आपण पोहोचतो. आम्ही आहे आता शिमलाच्या नवीन बस स्टँडला आणि इथूनच आमची बस मनालीसाठी निघणार आहे. ही ती बस. आम्ही कॅबने जाणार होतो पण आमचं बजेट खूप हल्लं आणि कॅबचे रेट खूप हाय सांगताय, 6,000 7,000. त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. आणि प्रायव्हेट बस आहे बट चांगली सेमी स्लीपर आहे आणि 8 तासाचा प्रवास आहे. कॅबला 6 तास 7 तास लागणार होते. म्हटलं 2 तासासाठी एवढे पैसे न वेस्ट करता
आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ. आणि बसची कंडिशन चांगली बघून घेतली आधी, कारण 8 तासाचा प्रवास आहे म्हटल्यावर आम्हाला पण थोडंसं सहन व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारे याचं 600 रुपये तिकीट घेऊन आता आम्ही मनालीसाठी निघतोय. 13-14 आप ये नंबर काय? 11-12. अच्छा 13-14. ही सकाळच्या धावपळीनंतर आता कुठं जाऊन आम्ही आमच्या बसमध्ये बसलो आहे, सीटमध्ये बसलो आहे. आणि बस चांगली आहे, म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं. जेवढं फोटोज वगैरे बघितले त्याच्यापेक्षा पण खूप चांगली आहे. आणि आय थिंक पुशबॅक आहे, तर बॅग जाईल की नाही माहिती नाही. बट इतकं जरी असलं ना तरी 7 तासाचा 8 तासाचा प्रवास इझिली होऊन जाईल, कारण स्टॉप कमी बसला आहे, 1-2 स्टॉप आहे. बोल. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं तर किती इझिली आपण म्हणजे कमी पैशामध्ये सगळं हे करू शकतो. म्हणजे मला तिथून माझ्या त्या हॉटेल पॉईंटपासून इथपर्यंत फक्त 4 किलोमीटर सोडायची 400 रुपये बोलत होते. आणि कॅबने गेलो असतो तर 6,000-7,000 जशी कॅब तुम्ही घेणार डायरेक्ट मनाली. इथं आम्ही फक्त 1200 रुपयामध्ये डायरेक्ट मनाली जातो. एवढंच आहे की ही बस आहे, ती कॅब आहे, बट सारखेच चालतात. 1 तासाचा फरक पडतो कॅब आणि बसचा, कारण रस्ते सगळे घाटवाले रस्ते आहे आणि हे ड्रायव्हर पण एक्सपर्ट असतात. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण बसमध्ये जाऊया. आणि टोटल बस थोड्या वेळाने दाखवेल मी. आता सगळे बसलेले आहेत, जेवायला वगैरे थांबेल तेव्हा एक बसचा थोडासा व्ह्यू देईल. नाश्त्याला थांबेल, जेवायला थांबेल, ज्याला पण थांबेल तेव्हा एक बसचा पूर्ण देऊन टाकेल थोडासा लुक. आणि हा जो न्यू बस स्टॉप आहे त्याच्या आम्ही सेकंड फ्लोअरला आहे. सेकंड फ्लोअरला आल्यानंतर आम्हाला मनालीसाठी जी आम्ही बस बुक केली ती भेटली. तर म्हणजे काय, आणि सगळ्या बॅग्स अर्जुने उचलल्या होत्या. बसचा होते, ब्रेकचा होते. फर्स्ट फ्लोअरवरून येताना सेकंड फ्लोअरला सगळ्या बॅग्स अर्जुने उचलल्या. शिमलावरून निघून आता 2 तास झाले आणि एक आम्ही आता चहाच्या ब्रेकसाठी थांबलो आहे. म्हणजे इथे नाश्ताही करू शकतात, बट 10 मिनटं गाडी थांबणार आहे. त्याच्यामुळे ते बोलले की पार्सल करून घ्या. आणि आमच्या मॅडम 2 तास एकदम फुल झोपेत होत्या. लिटरली तिचं डोकं असं हालत होतं. आता जसं दिसत असेल ना पूर्ण या साईडला त्या साईडला, मी त्याचा एक व्हिडिओ पण घेतला आहे छोटासा. 2 तास तुला 1 मिनिटसुद्धा जाग नव्हती. तू कुठल्या फ्लोमध्ये होती तुझं तुलाच माहिती. गोळी दिली पण ती वेगळी होती ना गोळी. नाही कट नाही केलं मी, चालू आहे. मी चहा पित होतो म्हणून माझा हात तिकडे गेला होता. आणि काय किती किलोमीटर झालं काय माहिती, अजून आम्हाला माहिती नाही. पण रस्ता किती खतरनाक आहे. चहासोबत एक गरमागरम पराठा मारतोय अर्चू, बट मी काही खात नाही आहे कारण मला थोडा मोशन सिकनेस होतो आहे. मी ऑलरेडी एक टॅब घेतलेली आहे, त्याच्यामुळे रिस्क नको ना उगाच. पराठा काय काय तुला थोडी त्रास होतोय, मला त्रास होतोय म्हणून बोल तू खाऊन घे. धीरे तू तर एकदम हे मारत चालली. हे कुठे ठेवते. पराठा चांगला होता, थोडं रिग्रेट होतंय मला. मी पण एक घ्यायला पाहिजे होता, म्हणजे खरंच चांगला लागतं. बस मला नको म्हणजे हात धुवायला काही नाही म्हणून आजचं खाऊ घालते. बाकी जास्त काही प्रेम वगैरे नाही आहे, गैरसमज करून घेऊ नका. तर मनालीपर्यंत असाच 4 लेन रस्ता आहे, त्याच्यामुळे आता टेन्शन नाही आहे. खूप सारा घाट परिसर संपलाय. म्हणजे छोटा रस्ता असल्यामुळे ना खूप असं गरगरल्यासारखं होतं, तर सगळं बंद झालं आहे. आय होप की लवकरात लवकर आम्ही तिथं पोहोचू. एवढ्या उन्हात उभं आहे, बट तरी इतकी खतरनाक थंडी वाजते ना की म्हणजे सांगू नाही शकत. आता तिथं आतमध्ये बसलो होतो, ऑर्डर दिली आहे, पण टेबलवर बसायची हिंमत नाही झाली कारण इतका थंड जाणवतं आहे. म्हटलं चल उन्हात उभं राहू जोपर्यंत आपली ऑर्डर येते तोपर्यंत. आणि ऑलमोस्ट आम्ही आता 4 तासाचा प्रवास केला आहे, अजून 4 तासाचा बाकी आहे. म्हणजे आता मंडी येईल. मंडी त्यांचा फर्स्ट स्टॉप होता, त्याच्यानंतर कुल्लू आणि मग नंतर मनाली. बस काय कुल्लू आपण उद्या वगैरे कव्हर करू, कारण आज फक्त आपण जाऊ आणि आराम करू. बस दिसते आहे तेवढी खराब नाही आहे, खूप चांगली बस निघाली आहे. म्हणजे व्यवस्थित ड्रायव्हिंग पण व्यवस्थित आहे आणि सीट कम्फर्टेबल आहे. काही पेन वगैरे होत नाही. फक्त एक गोष्ट होते ती नेक. आणि आता तर बोलतात ना
गुण नाही पण वाण लागलं तसं त्या टाईपमध्ये मागच्या 1 तासापासून मी पण फुल झोपेमध्ये होतो. कारण ही तर जशी एकदा सीटवर बसली की डायरेक्ट झोपते म्हणजे 5 मिनटं पण गप्पा करत नाही, डायरेक्ट झोपते ही तर. गप्पा मारायला मी रेडी, तू मारशील गप्पा ते सांग. नाही तू झोप, गप्पा मारू आपण. ये मेरे को पता था ना. ऑर्डर दिली आहे बट अजून ऑर्डर आली नाही आहे. खूप काय नाही मागवलं, म्हटलं एक्सपेरिमेंट नाही, मला पराठा खायची इच्छा झाली होती. येणे मस्तपैकी पराठा खाल्ला, तो मला आवडून गेला बट मी थोडं काही कारणास्तव तो टाळला आणि आता आलू मटर दिलं आहे. म्हटलं आता पराठा नाही आहे, आता पराठ्याची भूक आलू मटरच आपल्याला पूर्ण करेल. त्याच्यामुळे थोडं तूही खाऊ शकते, तुझी इच्छा होईलच. त्याच्यामुळे घ्या, सुरू करा. मला भूक नाही आहे बोलते, तू एकट्यासाठीच ऑर्डर कर आणि एकदा टेस्ट केल्यानंतर बोलते अजून एक रोटी सांगू शकतो. हो ना आधी तर एकही नाही खाणार होते तू. खा, पोट भरून खा, पुढे गाडी थांबणार नाही आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक थंडी आहे. म्हणजे इथं माझ्याकडनं 2 मिनटंही उभं राहत नाही. जशा गाड्या पास होत आहे ना, त्याची हवा जी लागते कानांना, म्हणजे शिमल्याला होतो तिथं 0 डिग्रीपर्यंत टेम्परेचर काल बघितलं. आणि ऑब्वियसली शिमला आणि मनालीच्या टेम्परेचरमध्ये खूप फरक असतो, 7 ते 8 डिग्रीचा फरक असतो. तर इकडे मायनसमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. आता ऑलमोस्ट मी टेम्परेचर चेक केलं नाही आहे बट काल जी शिमल्याला थंडी होती त्याच्या डबलने इथं गारवा जाणवतोय. गाडीची आय थिंक हवा वगैरे चेक चालू आहे. लास्ट टायर बाकी आहे, बाकी सगळे 3 टायर झाले, म्हणजे निघतीलच आता 5 मिनिटानंतर. जस्ट चेक इन केलं आहे. तिकडे उतरल्यानंतर डायरेक्ट ऑटो करून रूमला आलो आणि बेसिकली हा छोटासा एक रूम टूर आहे. या साईडला नेहमीप्रमाणे आपलं बाथरूम आणि गिझर ऑन करून दिलं आहे कारण थंडी खूप आहे, आवाज येत असेल तुम्हाला. आणि इथून इकडे बॅग्स वगैरे ठेवलं आहे. दोघं साईडला व्ह्यूवाला रूम आहे. ह्या साईडला पण विंडो व्ह्यू आहे आणि त्या साईडला गॅलरी नाही आहे रूमला, बट इतकी आवश्यकता पण नाही आहे कारण आपण मोस्ट ऑफ टाईम बाहेरच राहणार आहे. आणि इकडचा जो व्ह्यू आहे ना, तो तुम्हाला सकाळी बघायला मिळेल. समोर हिल आहे, पहाड आहे, म्हणजे त्याचा थोडाफार व्ह्यू असणारच आहे. आणि बऱ्यापैकी थोडं बघूनच घेतलेलं आहे. खूप काही असा स्पेशियस, खूप काही असा मोठा रूम किंवा काय बोलतात त्याला खूप चांगला रूम असा नाही आहे, बट काय बोलतात ना, सफिशियंट आहे राहण्यासाठी. आणि बजेट ट्रिप असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला बजेटमध्ये करायला लागतात. स्टे म्हणजे मेन खर्च तुमचा स्टेवरती जातो आणि तो जर तुम्ही कंट्रोल केला ना तर मग बाकी तुम्ही ॲक्टिव्हिटीजवर खर्च करू शकतात. आणि मनालीच्या आजूबाजूला एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहे करण्यासारख्या की त्या तुम्हाला पुढे करतीलच. जस्ट आम्ही आता काहीच एक्सप्लोअर करायला निघालो नाही आहे, आम्ही फक्त चांगलं फूड एन्जॉय करायला निघालो आहे. कारण दुपारी तेवढं काही खास जेवण झालं नाही आणि आज खूप काही करण्याची इच्छा नाही कारण हेक्टिक प्रवास झाला आहे. त्याच्यामुळे फक्त आज जाऊ, जेवण करू, मस्तपैकी रूमवर जाऊ, थोडं एडिटिंगचं थोडंसं बघू कारण एडिटिंगचं 3-4 दिवसापासून काही बघितलंच नाही आहे. आणि थोडं आता हात लावायला लागेल त्या गोष्टीवरती कारण कॉन्टेंट खूप रेडी होतो आहे. चढजा बाई ऊपर, कॉन्टेंट खूप रेडी होतो आहे आणि मेमरी पण फुल होते बट त्याला एडिट करायला जमत नाही आहे. आणि माझा हा क्यूटचा पांडा हळूहळू दबक्या पावलांनी पुढे चालताना मनालीच्या स्ट्रीटवरती. गंडलो का थोडा आय थिंक आपण पनीर घ्यायला पाहिजे होते किंवा चिकन घ्यायला पाहिजे होते. थोडेसे गंडलोय आपण याच्यात. काय बोलते? अरे हा, आपण कधी ट्राय नाही काय, फक्त फ्लॉवर भरलेली याच्यामध्ये आणि मैदा व्हेज. अशा प्रकारे आमची फर्स्ट डिश गणलेली आहे. नाहीला देणार खालो बे. मोमोजचा आयटम आमचा घडल्यानंतर आता आम्ही आमच्या दुसऱ्या आयटमच्या शोधात आहे. स्ट्रीट फूड खायचं आहे. स्ट्रीट फूड आज म्हटलं डिनर, हेवी डिनर वगैरे काही प्रकार नाही करायचं आहे, स्ट्रीट फूडनेच आज हेवी व्हायचं आहे. त्याच्यामुळे मोमोज गणल्यानंतर आम्ही शोधतोय आता
कारण अर्चू म्हणजे आम्ही म्हणजे आता सेकंड टाइम अर्चूची आहे. मोमो मी सजेस्ट केले, आता सेकंड आयटम अर्चू सजेस्ट करणार. 3-4 हॉटेल्स आहे सगळीकडे, असं स्ट्रीट फूड टाईपमध्ये आहे. अर्चूची इच्छा चॅट खाण्यासाठी होते आणि माझ्याकडे चॉईस नाही आहे कसली, त्याच्यामुळे मला हो बोलायला लागेल. म्हणजे तुझा टर्न आहे, कारण तिसरा माझा असणार आहे, त्याच्या हिशोबाने तू बोल. टिक्की चाट घेऊ शकतो, हां नाही तर मग भल्ला चाट. पण त्याच्यात दही असेल तर मग आपण टिक्की चाट घ्यायचं का? कुठलीही घे पण लवकर घे, कारण कंट्रोल होत नाही एवढी थंडीमध्ये. जाओ भाई ऑर्डर दे दो. कितना टिक्की भैया? एक टिक्की चाट, एक टिक्की चाट. सेकंड डिश आलेली आहे आमची, त्या टिक्की चाट. बघू आता कशी टेस्टला. तशा तर खूप आपण टिक्कीच खाल्लेल्या आहे, बट या थंडीमध्ये ती खायला ना कशी वाटते? बोलो बोलो, तुम्हारी डिश आहे. मस्त आहे रे, खरंच मस्त आहे. चॉइस गलत नहीं जाएगी, म्हणून तर तुझी गलत है का? नहीं मैंने कुछ कमेंट ही नहीं किया. तेरी चॉइस आखिर में ही हो ना, कभी गलत हो ही नहीं सकती. ते पदरात पडलं आणि सोनं आलं असं झालं. आता बस सोनं झालं ना, महत्व सोन्याला आहे. आता नेक्स्ट टर्न होता किरणचा, आणि किरणने इथे बाबा चाय बार, हा इथे आम्ही ऑर्डर केलाय. कुल्लड पिझ्झा टाईप मध्ये कन्सेप्ट आहे, बट तिथं मी सांगितलंय तुला ट्राय करायला दिलंय एक वेजी चीज हॉट डॉग. तर बघू आता कशी टेस्ट लागते. जसं मोमोज फर्स्ट टाइम खाल्ले तू, तसं मी हॉट डॉग फर्स्ट टाइम खातोय. हॉट डॉग फर्स्ट टाइम खातोय? फर्स्ट टाइम अच्छा, ट्राय नाही केला. ठीक आहे, बघू आता. सी कसं आहे. तुझ्या याला फुल मार्क्स आणि होते. खूप जरा जास्त व्हरायटीज पण आहे आणि गर्दी पण खूप जास्त इथे, त्याच्यामुळे आय थिंक टेस्ट तर चांगली असेल. दिमाग से, क्योंकि भाई अपना मोमोज वाला आइडिया तो फ्लॉप चला गया है, तो उससे अच्छा तुझे थोड़ा लेवल मैच करना चाहिए ना, 1-1 होना चाहिए. 5 में जो जीतेगा वो. म्हणजे पण उगाच काही म्हणून काही नाही द्यायचं, जे आहे तेच छान आहे. छान आहे. पास हो गया बस. कुछ मत बोल, कुछ मत बोल. छान आहे म्हटल्यावर 1-1 झालेलं आहे. आता 5 मध्ये 2-1 कसं काय संबंध? कारण हे पण मीच सजेस्ट. आता थोड्या वेळापूर्वी क्लिपमध्ये तू बोलली की मी सजेस्ट केलं होतं. इधर ही झूठ पकडा गया तेरा. आता फोर्थ टर्न माझा जरी असला तरी जो मेन्यू ठरवलाय तो दोघांच्या चॉईसने ठरवलाय, कारण माझा फिफ्थ ऑप्शन जे आहे लास्ट ते मी ठरवून घेतलेलं आहे आधीच. आणि आता जो फोर्थ ऑप्शन आहे तो आहे चाऊमिन. तिला पेस्ट्री खायची, तिला पेस्ट्री खायची आहे फिफ्थ ऑप्शन, बरोबर ना? त्यामुळे आता चाऊमिनवरती आम्ही पोट भरून घेऊ आता. आणि आमचं म्हणजे मी जिंकेल, कारण 2 माझे सक्सेस झालेले आहे आणि तिसऱ्यामध्ये मी हाफ आणि ती हाफ, म्हणजे 2.5 माझा आहे आणि 1.5 तिचं आहे. तो हॉटडॉग मध्ये ऍग्री कर ना, 50 मी सजेस्ट केलं. काही संबंध नाही तुझा. नको, तू जिंकणार नाही माझ्याशी, तुला माहिती आहे ना. मी जिंकणार आहे, पण तू जिंकू देणाऱ्यांमधला नाहीये, कारण तुला सगळं क्रेडिट तुला घ्यायचं असतं. मेरे को चाहिए क्रेडिट, मांगताय मेरे को क्रेडिट. खूप क्वांटिटी दिली, खूप म्हणजे याच्यातच आमचं पोट भरणार आहे.